नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कुकूज मॉम या चॅनेलमध्ये. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे आळशी गाढव. एका गावामध्ये राजू नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे एक गाढव होतं. तो त्या गाढवाची फार काळजी घेत असे. गाढव मात्र फार आळशी आणि लबाड होतं. इतकी काळजी घेणारा मालक असून सुद्धा ते गाढव मात्र आपल्या वाट्याचे काम कसे टाळता येईल याचाच विचार करत असे. एके दिवशी राजू 2 मिठाची पोती गाढवाच्या पाठीवर लादून दुसऱ्या गावाकडे निघाला होता. चल चल रे लवकर, आपल्याला अंधार व्हायच्या आधी घरी परत यायचे. तुम्ही तर नुसतेच चालत आहात मालक. हे ही ही 2 पोती पाठीवर घेऊन चालून दाखवा बरं. मग कळेल तुम्हाला. समोर एक नदी होती म्हणून राजू म्हणाला, अरे अरे अरे, सावकाश येशील रे बाबा, नाहीतर पाय मुरगळून घेशील. राजू असे म्हणतो न म्हणतो आणि तोच गाढव पाण्यात पाय घसरून पडतो. त्यामुळे त्याच्या पाठीवरची दोन्ही मिठाची पोती ओली होतात. काही क्षणात गाढव उभं राहिलं, पण पाण्याबरोबर बरंच मीठ वाहून गेलं होतं. मगाशी मी चुकून पाण्यात पडलो, पण तेव्हापासून पाठीवरचं ओझं बरंच हलकं वाटायला लागलंय. ही चांगली युक्ती सापडली आहे. राजू मालक, आता तुम्ही माझ्या पाठीवर कितीही ओझं टाका, ते कसं कमी करायचं हे मला चांगलंच समजलंय. पाण्यात पडल्यामुळे मीठ विरघळून पाठीवरचं ओझं बरंच हलकं होत असे. त्यामुळे आपल्या या चालाखीचा गाढवाला प्रचंड गर्व वाटायला लागला होता. त्या दिवशीपासून ते गाढव नेहमी वाटेत पाणी दिसलं की काही ना काही कारण काढून पाण्यात पडत असे. या गाढवाची मी इतकी काळजी घेतो तरी हा कामाचा कंटाळा करतो आणि मागील काही दिवसांपासून तर हा सारखा पाण्यात पडतोय. त्यामुळे आपलं आर्थिक नुकसानही होत आहे. यावर काहीतरी उपाय शोधायलाच हवा. राजूला वाटत होतं की या गाढवाला आपण चांगलीच अद्दल शिकवायला पाहिजे. म्हणून त्याने एक युक्ती केली. एक दिवस त्याने कापसाची 2 मोठी पोती गाढवाच्या पाठीवर ठेवली आणि ते जायला निघाले. अरे, आपला मालक सुधारला वाटतं. आज तर काहीच ओझं ठेवलं नाहीये त्याने. एकदम हलकं वाटतंय. ते काहीही असो, अजून जर मी पाण्यात पडलो तर याही पेक्षा हलकं वाटेल, म्हणून मी पाण्यात पडतोच. असं ठरवून ते गाढव नेहमीप्रमाणे पाण्यात पडलं. पडल्याबरोबर कापसाने पाणी शोषून घेतलं आणि पाठीवरचं वजन अचानकच खूपच जास्त वाढलं. इतकं वजन कसं काय वाढलं हे काही गाढवाच्या लक्षात येईना आणि त्याला उठताही येईना. तेव्हाच राजूने आपल्याबरोबर आणलेल्या काठीने गाढवाला चोप द्यायला सुरुवात केली. वजनामुळे उठताही येईना आणि मार खात बसताही येईना, अशी अवघड परिस्थिती गाढवाची झाली होती. पण त्या दिवशीपासून गाढव एकदम सुधारलं होतं बरं का. त्या दिवशीपासून ते पाण्यात बसायचंच विसरून गेलं होतं. तर या गोष्टीतून आपण काय शिकलो सांगा बरं? आपण हे शिकलो की आपलं काम हे नेहमी प्रामाणिकपणेच करावं, कारण कामचोरपणा कधी ना कधी संकटात घालतोच. मग कशी वाटली ही गोष्ट तुम्हाला? अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी कुकूज मॉम या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. धन्यवाद.